नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती, संपूर्ण आढावा। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व बांधवांसाठी आज खूप मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। अनेक दिवसापासून जी माहिती स्पष्ट नव्हती ती आता पूर्णपणे समोर येऊ लागलेली आहे। राज्य शासनाकडून या संदर्भामध्ये अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला असून यामुळे अनेकांच्या मनामध्ये असलेली प्रतीक्षा आता संपत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि पुढचं सगळं नीट समजून घेऊन तुमच्यासाठी अतिशय गरजेचं बनलेलं आहे। आता थोडं लक्ष देऊ नये का, कारण या निर्णयामुळे थेट फायदा लाभार्थ्यांना मिळणार आहे। शासनाने स्पष्ट सांगितलेले आहे की योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणजेच कोणत्याही मध्यस्थीशिवाय पैसे सरळ खात्यामध्ये येणार असल्यामुळे ही खूप मोठी दिलासादायक बातमी ठरते। त्यामुळे पुढे काय बदल होणार आणि पैसे कधीपर्यंत मिळू शकतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल माहिती। आता पुढचा भाग नीट समजून घ्या, कारण इथे सगळं स्पष्ट होते की आपण थेट मुद्द्यावर येणार आहोत आणि काय निर्णय घेतलेला आहे हे सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। पण त्यासाठी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। आता महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून अधिकृत आदेश जाहीर करण्यात आलेला आहे। या आदेशामध्ये विशेष सहाय्य योजने अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वाटप करण्याबाबत स्पष्ट निर्णय घेतलेला असून आता फक्त चर्चा नाही तर अधिकृत पातळीवर या ठिकाणी निर्णय झाल्यामुळे प्रक्रिया गतीने सुरू होणार आहे। थोडं मागे काय घडत होते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। मागील काही काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट वाटले जात होते, पण त्यासाठी स्पष्ट शासन आदेश नव्हता। त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता। काही लोकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत नव्हती तर काहींना अजूनही प्रतीक्षेमध्ये राहावे लागत होते। ही समस्या आता संपणार असल्याचे चित्र दिसत आहे, कारण आता अधिकृत निर्णय जाहीर झाल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पार पडणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे या निर्णयामुळे विशेष म्हणजे योजनेत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी थेट खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजेच आता प्रक्रिया स्पष्ट झालेली आहे आणि निधी कसा मिळणार हे सुद्धा निश्चित झालेलं आहे। त्यामुळे ज्यांनी नोंद केलेली आहे त्यांना त्यांचा थेट फायदा मिळेल। आता थोडं सोप्या भाषेत समजून घेण्याची आवश्यकता आहे। राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकाच व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी सरकारने आधीपासून सुरू केलेल्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आलेला असून या योजनेत जे लाभार्थी डीबीटी पोर्टलवर नोंदलेले आहे त्यांना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय 6 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेला होता आणि ते शासनाने तो मान्य करून याची अधिकृत घोषणा केली होती। आता या ठिकाणी सरकारने वेगवेगळ्या पातळीवर चालणारी कामे म्हणजे आता एकाच विभागाकडे केंद्रित करण्यात आलेली असून त्यापुढे काय होणार हे सुद्धा नीट समजून घ्या। एप्रिल 2026 पासून या योजनेशी संबंधित सर्व कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिलं गेलं होतं। त्यामुळे आता निधी वितरण आणि इतर प्रक्रिया एकाच ठिकाणाहून व्यवस्थितपणे पार पडणार आहे। त्यामुळे गोंधळ कमी होऊन विद्यार्थ्यांना वेळेत मदत मिळण्याची शक्यता वाढलेली दिसते। आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे चालू आर्थिक वर्षातील पात्र लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यास अधिकृत परवानगी मिळाली असून आता डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे खात्यामध्ये जमा करण्यासाठी हिरवा कंदील या ठिकाणी मिळालेला असून या ठिकाणी सरकारने अधिकृतपणे GR काढून या ठिकाणची घोषणा केलेली आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार म्हणजे येणारच। आता या ठिकाणी रक्कम वाटप होणार याचंही स्पष्ट चित्र आपल्यासमोर येत आहे। आता पुढची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की या निर्णयामध्ये स्पष्ट सांगितले आहे की राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी देण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यांचा तपशील देखील समोर आलेल्या या माहितीनुसार आपण घेणार आहोत। या ठिकाणी काय त्याची रूपरेषा असणार आहे हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। व्हिडिओला वरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। आता बघूया, आता या ठिकाणी
दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना मुख्य नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली असून सहाय्यक संचालक यांना निधी काढणे तो पुढे वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आलेली असून म्हणजेच आता कोणकोणत्याच पातळीवर काम पाहणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कामकाज अधिक व्यवस्थित होणार। यासोबत आर्थिक बाबतीत सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहे। शासनाने दिलेले हे अर्थसहाय्य कोणत्याही क्षणी कोणत्याही अटीशिवाय दिले जाणार आहे अशी स्पष्ट माहिती देण्यात आलेली असून राज्याचा एकत्रित निधी ही रक्कम काढण्यासाठी ठराविक पद्धत सुद्धा निश्चित करण्यात आलेली असून त्यामुळे निधी वितरण करताना कोणताही अडथळा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। आता आणखी एक गोष्ट समजून घ्या। लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे थेट डीबीटी प्रक्रियेसाठी काही तांत्रिक व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। पुढील आदेश येईपर्यंत पूल बँक खात्यांच्या माध्यमातून निधी वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रक्रिया सुरळीत चालावी आणि सोपी सर्वांपर्यंत पैसे पोहोचवावेत यासाठी ही व्यवस्था काढण्यात आलेली आहे। आता मुख्य मुद्दा म्हणजे नीट समजून घेतला तर तुमची सुद्धा सगळी शंका दूर होईल। या निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे एकाच वेळी सर्वांना पैसे पोहोचवण्यासाठी खास व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे। म्हणजेच निधी थेट खात्यात पाठवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली जाईल। आता पुढे काय ठरलेलं आहे हे सुद्धा समजून घ्या। लाभार्थ्यांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जाईल आणि त्यासाठी काही विशेष आदेश जारी करण्यात आलेले आहे। प्रत्येक खात्यामध्ये पैसे पाठवताना अडचण येऊ नये म्हणून पूल बँक खात्याच्या माध्यमातून निधी पाठवण्याची व्यवस्था मंजूर करण्यात आलेली असून त्यामुळे पैसे वेळेवर आणि व्यवस्थितपणे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पडेल। मित्रांनो, तुम्ही कोणताही त्रास या ठिकाणी सहन करावा तुम्हाला लागणार नाही, कारण की शासनाने यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाची या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाची या ठिकाणी नवीन विभाग यासाठीच काढलेला आहे की तुमच्यापर्यंत तुम्हाला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही। यासाठी त्या विभागाचा जो निर्णय होता तो नवीन विभाग काढण्याचा तो शासनाचा होता। मित्रांनो, या ठिकाणी इथे दिसते आता मोठ्या संख्येने या ठिकाणी ही पद्धत निवडण्यात आलेली असून वित्त विभागाच्या मान्यतेनुसार हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। निर्णय पूर्णपणे अधिकृत आणि नियमानुसार घेतलेला आहे। सगळं थोडक्यात सांगायचं झालं तर हप्ता वितरणासाठी स्पष्ट मार्ग तयार झालेला आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतात की निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। काहींच्या खात्यामध्ये स्टॅटस पेंडिंग दिसत होतं, त्यामुळे गोंधळ वाढत चालला होता। आता परिस्थिती कशी आहे ते बघा। मार्च महिन्यासाठीचा निधी आधीच उपलब्ध आहे, म्हणजेच पैसे अडकलेले नाहीत, फक्त प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे। डीबीटीच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर होण्याची अंतिम स्टेप उरलेली आहे, त्यामुळे मार्चचा हप्ता येण्याची पूर्ण शक्यता निर्माण झालेली असून आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। एप्रिल महिन्यामध्ये हप्ता देखील वितरण करण्यास मंजुरी मिळाली। याचा अर्थ असा की ज्यांना मार्चचे 2500 रुपये मिळाले नव्हते त्यांना ते मिळू शकतात। त्यासोबतच एप्रिल महिन्याचे 2000 रुपये सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच एकत्रितपणे खात्यामध्ये रक्कम अंदाज या ठिकाणी 5000 रुपये या ठिकाणी वितरित होणार आहे, कारण की या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याकडे एक विनंती अशी आहे की मार्चचा राहिलेला हप्ता आणि एप्रिलचा हप्ता एकत्र करून जमा करण्यात यावा। जर हे दोन्ही हप्ते एकत्र आले तर सुमारे 5000 रुपयांची रक्कम खात्यामध्ये येऊ शकते। त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा सुद्धा मिळेल, कारण अनेक कुटुंबांचा खर्च या योजनेवर अवलंबून असतो। त्यामुळे या रकमेची गरज किती मोठी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। आता पुढे काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल। वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सगळी नेमकी माहिती समोर येणार आहे आणि मार्चचा हप्ता संबंधित आणि एप्रिलचा हप्ता सोबत येण्याची शक्यता आहे। एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये 5000 रुपयांची रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। मित्रांनो, तर अशी होती संजय गांधी निराधार योजनेबद्दलची आजची माहिती आणि आढावा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।